निघणाऱ्याला नाही, जगणाऱ्याला जीवन कळते, जगणाऱ्याला जीवन कळते, पडणाऱ्याला नाही. अश्रूंना जर पंख जरासे, अश्रूंना जर पंख जरासे, आयुष्याचा वादळ वारा छळतो ज्याला त्याला, हो आयुष्याचा वादळ वारा छळतो ज्याला त्याला, आयुष्याचा वादळ वारा छळतो ज्याला त्याला, मार्ग सापडे लढणाऱ्याला, मार्ग सापडे लढणाऱ्याला, रडणाऱ्याला नाही. मार्ग कोणाला सापडते? जो लढतात. छत्रपती शिवाजी महाराज लढले आपल्या आई बहिणीच्या रक्षणाकरिता, त्यांना मार्ग सापडला. जिजाऊनं सांगितलं, ए बेटा जा जरा आपल्या आईची आबरू लुटल्या चालली आहे, रक्षण कर. आपणही सुद्धा आपल्या आईच्या गर्भातूनच जन्माला आलो आणि तुमची आई आणि माझी आई काही वेगळी नाही आहे. हे एवढा मोठा पुतळा उभा झाला आहे ना इथे, ते तुम्ही आणि आम्ही, हे मायची देण आहे बरं का. तिनं 9 महिने 9 दिवस आपल्याला पोटात ठेवलं करा. आज मायला मारणारे काही निर्माण झाले आहे. घरामध्ये स्त्रीलाही त्रास देणारे काही मंडळी आहेत, पण स्त्रीचा जे आपल्या आईचं किंवा पत्नीचं किंवा बहिणीची आठवण आता मात्र आपल्याला येत असेल की आई, पत्नी, तू आमच्यासाठी रोज कष्ट करत होती पण आम्ही तुला समजून घेतलं नाही. तू खांदाडी बांधून कापसाला जात होती पण आम्ही मात्र कुठेतरी व्यसन घेऊन राहत होतो, आम्ही तुला ऐकलो नाही. आई, पत्नीला सुद्धा वाटेल तुमच्या अहो जीवनात काय आहे. हो, एक पाटील होता साहेब, मोठा राजा, 3 मजली बिल्डिंग, 200 एकर जमीन भाऊ. पण व्यसनाचा नाद लागला आणि बायांना नाचवतात का नाही तो छंद त्याला होता. पत्नी होती, 3 लेकरं होते आणि मांस खाण्याचा मोठा हौसी. गाडगे बाबा त्याच्यावरही बोलले बरं का, मांस मांस सब एकही है, मुर्गा बकरा गाय. कालच सांगितलं मी, मांस मांस सगळं एक आहे. कोणाचंही असो, आपलं काऊन नाही राहत. जसं आपल्या मुलाला बिमारी आली तर ॲम्ब्युलन्स करतो आणि दवाखान्यात भरती करतो, आपण दुसऱ्या जीवाचा विचार करत नाही भाऊ. प्रभु रुसला ऐसे म्हणता का, आपणची दोषी नाही का. हे बाबाजी टोपीवाले, बाबाजी मगाने गेटवर आले होते ना तुम्ही, तिथं गेटवर आलते का तुम्ही? तुम्ही सोय ना, ते बाबाजी, ते चष्मेवाले तुम्ही नाही, कोणीतरी होते आतमध्ये होते. तिकून कोणीतरी त्यांना भेटण्याकरता आई आली आणि तो रडायला लागले तिथं गेटवर. अगं आई, केव्हा सुटका होईल माझी? रडायला लागले. काय करणार माणूस रडून, जे भाग आहे नशिबात तेवढा भोगावं लागते मित्र हो. या ठिकाणी म्हणतात ना, जात्यामध्ये जीव देवनी घास मुखी जो देतो. जात्यामध्ये जीव देवनी, दाना दाना पाहिला ना याचा, तुरीचा दाना म्हणा, ज्वारीचा दाना, जात्यामध्ये जीव देवनी घास मुखी जो देतो. जीवन कळते त्या दाण्याला, दळणाऱ्याला नाही. दळणाऱ्याला नाही कळणार हो त्या दाण्याची गती.
पण त्या दाण्याला माहित आहे मात्र माझं पीठ होणार आहे आणि कोणाच्या तरी पोटात पडणार आहे ते कणिक बनून. जरी वाटणी ही भिंतींची हृदय वाटले माझे भाऊ. जरी वाटणी ही भिंतींची, भिंत म्हणजे दोन भाऊ आणि दोघा भावाचा जेव्हा वेगळं पण निघते ना, दोन पत्न्या येते आणि तेव्हा मात्र त्या घरामध्ये दोघ जण अलग निघते, एक भाऊ अलग आणि एक भाऊ. त्या बापाले असं वाटतंय जरी वाटणी ही भिंतींची हृदय वाटले माझे. दुःख विचारा त्या बापाला पटवाऱ्याला नाही. दुःख बापाले होते, अरे माय दोनही पोरं होय ना बाबा. सुख दुःख भोग सगळे चुकतील ना कुणाला. हो संत देव साधू राजा किंवा प्रजेला. जीवनात असा आनंद. त्या पोरीच्या राजावरती मस्त आपलं खाणं सुरू, नाचवणं सुरू. आणि हे 200 एकर वाली मालकीन खांदाडी बांधून 3 पोरा करता रोज कामाला जात होती. किती रोज भाऊ रोज. कोणासाठी? लेकरं जन्माले घातले ना आपण घातले. मला एकच मुलगी आहे तुमच्या आशीर्वादानं, म्हणून तुम्ही मुलं आहे माझे, तुम्ही माझे भाऊ आहे म्हणून मी तुमच्यापर्यंत येऊ शकलो आणि आज मी मेलो नाही. समजा तुमच्यापर्यंत तुमची आशा आणि तुमचं प्रेम होतं. कालही तुम्ही म्हणे महाराज, मी कालच म्हटलं तुम्हाला सगळ्यांना की आजच्या दिवस करतो आणि हे गुंडाळतो आणि जातो बा. तुमची जर इच्छा असेल तर करीन, नाही तर मी चाललो बा. म्हटलं काय, आलो मी तुमच्यासाठी. चला पाहू तर खरे म्हटलं माझे भाऊ कसे आहे इथले, तर कितीक रागिष्ट आहे, कितीक मला शिव्या देते, कितीक माझ्यावर येऊन पडते. पाहू तर लोक म्हणून राहिले की याच्यातले येऊन पडते बा, तर पाहू तर कितीक माझ्यावर येऊन पडते. पाहू माझे मित्र एकही नाही आला बिचारा. अजून काय पाहिजे? तुमच्यातही माणुसकी आहे भाऊ. माझ्यासोबत थोडी झगडा आहे तुमचा, झाला असेल कोणातरी सोबत, ज्याच्या सोबत झाला असेल त्यासोबत तुमचं वैरत्व, पण त्याच्यासोबतही नका ठेवू. काय करता, आपल्याला जगाच आहे. खरं वैरत्व या अंदरल्या विकाराकरता ठेवा. काम, क्रोध, लोभ, मोह, माया, अहंकार. एकटं मन आहे चांगलं, एक मन म्हणते चालणार रे कीर्तनाकडे जाऊ, आणि तेच दुसऱ्यांदा म्हणते चाल ना बे पिऊन येऊ. पाहतं खरं हेच मन बरं का. एकटा कबड्डी कबड्डी करत होते, हे मन एकटा कबड्डीनं 6-7 जण गडी अंदर. काम, क्रोध, लोभ, मोह, माया, अहंकार, वासना, आणि मग हे येते कबड्डी कबड्डी करत मन. चल ये कबड्डी पाहिली ना आपण, कबड्डी खेळत खेळत आले की ते मनावर बसते. एवढे जण येऊन एवढे जण पकडून घेते. कुठं चालला बे तिकडे मनाले आपल्या. हे मन, ये मन नहीं माने फिरे अन जाने. समझत नाही बताए कैसे करूं तेरा ध्यान, कैसे करूं तेरा ध्यान. ये मन नहीं माने फिरे अन जाने, ये मन नहीं माने फिरे अन जाने. समझत नहीं बताए कैसे करूं तेरा ध्यान, कैसे करूं तेरा ध्यान, कैसे करूं तेरा ध्यान. माया मनाले मी समजून सांगितलं, त्या मंग परिवार आहे. मी 2-3 एलआयशा काढून ठेवल्या. कोण्याही दिवशी जरी मेलो ना तरी 4-5 लाख रुपये लेकराले भेटन, मायापुरीले भेटन, आणि शिकन त्याच्या माध्यमातून. तुम्ही सुद्धा इकून गेल्यावर एलआयसी काढून घ्या तुमच्या नावाची. तुकोबाराया म्हणे मरावे परी कीर्ती रूपी उरावे. अरे माझंही नाव तुकाराम आहे, त्याचंच कार्य करतो मी. हेच म्हणतो मरावे परी एलआयसी रूपी उरावे. आजच्या युगात गॅरंटी नाही, गाड्या खूप झाल्या, कवा मरण गॅरंटी नाही. एलआयसी तर भेटन घरच्या लोकायले, आपल्या मायले भेटन, पत्नीले भेटन, बहिणीले भेटन. त्याचं बरं होईन ना, नाही होईन का भाऊ? आपण जाऊनही जिवंत राहू एलआयसी रूपानं. मी काही एलआयसीचा एजंट नाही आहे ना, मी काही एलआयसी काढायला आलो नाही बा, सांगून राहिलो. त्याच्या रूपानं आपण जिवंत राहू शकतो मित्र हो. राहू शकतो का नाही? आणि ते पैसे तुमच्या घरी जाऊ शकते कुठेतरी. तर वरती कटकुट चालू आहे, खाणं सुरू आहे,
नाचा सुरू आहे, मित्रमंडळी आहे आणि खालची जे पत्नी आहे ते रोज खांदाडी बांधून कापसाला चालली आहे. असं काही दिवस चाललं. असं काही दिवस चालत असताना एक दिवस काय झालं, ते राजा होता ते चालले गेले कुठेतरी फिराले आणि अर्ध बोकडं त्या घोडीवर लटकून होतं. माहित आहे का उलट दुकान, त्याला उलट दुकान म्हणते. 3 घोडीवर बोकडं लटकून राहिलं, मुंडकं खाली वरती पाय, ते उलट दुकान. आणि ज्यानं ज्यानं त्या उलट दुकानकडे गेलं त्याचं जीवन उलट होते. माय बाप हो, काय करता, जीवनच बेकार आहे ते काही नव्हे हो भाऊ. हे काय दात आपल्याला नाही ना बा, कुत्र्यासारखे. वाघाचे दात आहे का आपल्याला सांगा बरं का? असते तर ठीक आहे, माणसंही तोडले असते आपण, खाल्लं. पण आपल्याला चोपडे दात दिले आहे का? एका तरी माणसाले बाबा चोपडे दात आहे रे बाबा आपल्याला. ते कुत्र्या माजराले आहे त्याला लंबे दात राहायचे, 4 दात, सूर दात म्हणते त्याला, नाही का? ते लोक जीवन पाणी पिते, सूर दात वाले पक्षी. आपण तर गिलास लावून पितो, आपलं काही ते काही खाद्य नाही आहे. पण कबीर महाराज त्याच्याहूनही सांगतात, जैसा पानी पीजिए वैसी वाणी होय, और जैसा भोजन खाइए वैसा ही मन होय. आता सांगा, मी चांगलं जेवण जेवतो, चांगलं म्हणजे हे डाळ भाजी साधी सुधी बा, चटणी भाकर. कोण्याच गावाले मी तर महाराज नाही साहेब, मुस्लिम दादा भैया, मैं तो नहीं हूँ महाराज नहीं हूँ, मैं तो एक पोस्टमैन हूँ. मैं तो हूँ मजदूर, प्रभु का खबर दिलाने आया हूँ. कुछ लाया हूँ साथ में, कुछ ले जाने आया हूँ, और झोली भी साथ में लाया हूँ. भर दे झोली, भर दे झोली मेरी या मोहम्मद. जाऊंगा खाली, भर दे झोली मेरी या मोहम्मद. लौट कर मैं न जाऊंगा खाली. मेरी या मोहम्मद, लौट कर मैं न जाऊंगा खाली. भर दे झोली मेरी या मोहम्मद. लौट कर मैं न जाऊंगा खाली. हेलो हेलो. नको आमाया दुनियेचा मान, नको आमाया दुनियेचा मान. प्रभु रे तव पायाशी आन, प्रभु रे तव पायाशी आन.